पुण्यामध्ये ऐतिहासिक शस्त्रांचं दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे। बालगंधर्व रंगमंदिरातील कला दालनामध्ये ऐतिहासिक वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र प्रदर्शन हे भरवण्यात आले। तर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून मराठ्यांचं शस्त्रागार हा ऐतिहासिक शस्त्रांचं भव्य दर्शन सोहळा पाहण्यासाठी पुणेकर गर्दी करतायत। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। माझ्या पाठीमागे तुम्ही जी सगळी शस्त्र पाहता ही युद्धात वापरली गेलेली शस्त्र आहेत। त्याचं हे प्रदर्शन पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरातल्या कला दालनामध्ये आपण पाहतो आहोत। या सगळ्या कला दालनाच्या निमित्तानं शिवाजी महाराजांपासून त्या वेगवेगळ्या लढायांमध्ये जी शस्त्र वापरली गेली त्यांचे जे सगळे मावळे होते, सरदार होते, त्यांनी जी शस्त्र वापरली तेव्हा ना जे वेगवेगळे घराणे आहेत ज्यांनी प्रत्यक्ष त्या काळात इथे आपण ज्या पाहतोय तलवारी म्हणा, कट्यारी म्हणा, चिलखत म्हणा, ह्या अशा सगळ्या शस्त्रांचा युद्धात वापर केला त्याचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। पुणेकरांना हे पाहण्यासाठी खुलं दालन या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे आणि मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी येतही आहेत। आता या सगळ्या आजच्या आपल्याला दिसणाऱ्या शस्त्रांबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मला सांगा काय वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमाचं? मराठ्यांचे शस्त्रागार असं आपण ज्याला म्हणतोय, काय सांगताल अगदी थोडक्यात? मराठ्यांचा शस्त्रागार हा पहिला म्हणजे आता हे आमचं 3रं वर्ष आहे। सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेनं हे प्रदर्शन म्हणण्यापेक्षा शस्त्र दर्शन आयोजित केलेलं आहे। आता बघायला गेलं तर जे छत्रपतींच्या पदरी असलेल्या जेवढी सरदार घराणी त्यांनी वापरलेला शस्त्रसाठा आपण इथे प्रदर्शित करतो। आम्हाला एक थोडक्यात सांगता येईल तुम्हाला कुठलं शस्त्र काय वैशिष्ट्य? या घराण्याचं नाव म्हणजे हे नागपूरची वंशावळ आहे। राणा रजपूत सिंह किल्लेदार आहे, त्याचे किल्ले नरनाळा याचे ते किल्लेदार आहेत। त्यांचा हा शस्त्रसाठा आहे। त्यांच्यातला हा युनिक पार्ट जो आहे याला विजयनगर कट्यार म्हणतात। विजयनगर कट्यार हा फार स्पेशल आहे। जनरली आपली जी कट्यार असते ती साधी असते, पण ही विजयनगर कट्यार याच्यावर जरासं चांदीचं काम केलेलं आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर चिलखत जे आहे तेही या ठिकाणी पाहू शकतोय। या चिलखताचं काय वैशिष्ट्य आहे त्याबद्दल जरा आम्हाला सांगा। चिलखताचे 2-3 प्रकार आहेत। म्हणजे आपण अंगरक्षक ज्याने होते त्याच्यात 2 प्रकार येतात। एक पूर्ण कव्हर सारखं येतं आणि हे जाळीचं विणलेलं आहे, म्हणजे हे तारांचं विणलेलं आहे। आता याचं वजन बघायला गेलं तर 30-35 किलोच्या पुढे। म्हणजे हे अंगावर घालून घोड्यावर बसून तुम्हाला युद्ध करायचं आहे, तर हे खूप सोपं नाहीये। म्हणजे याच्यासाठी शारीरिक क्षमता तुमची खूप स्ट्रॉंग पाहिजे। ही वाघनख हे वाघनख म्हणण्यापेक्षा हा एक इन्व्हेंट केलेला नंतरचा पार्ट आहे। वाघनख कम बिछवा याच्यातला अजून एक माझ्याकडे आहे, 1 मिनिट दाखवतो। आपण बघतो अशी वेगवेगळी सगळी जी व्हरायटी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। कम बिछवा हा वाघनख कम बिछवा आहे, म्हणजे याच्यात वाघनख आहे जे आपण असं वापरतो आणि हा बिछवा आहे। छत्रपतींनी वापरताना दोन्ही वस्तू वेगळे वेगळे वापरलेल्या आहेत, पण हे त्याच्यानंतर इन्व्हेंट झालेलं हत्यार आहे की हे एकत्र वापरलं गेलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।